Hello student, I am Vasundhara Jadhav and welcome back to my channel, and today we are going to see English grammar, and today's part is articles, and articles are three: a or an and the. The adjectives a or an and the are usually called the articles, right? And they are really demonstrative adjectives. So let's see. Types of articles. Here are three types of articles. Articles याला मराठीमध्ये उपपदे असे म्हटलेले आहेत आणि इंग्रजीमध्ये तीन उपपद आहेत, ए, एन आणि द हे तीन उपपद आहेत. तर याच्यामध्ये दोन प्रकार पडलेले आहेत. दॅट इज फर्स्ट वन इज ए इनडेफिनाइट आर्टिकल अँड सेकंड वन इज ए डेफिनाइट आर्टिकल. सो इनडेफिनाइट आर्टिकल्स याच्यामध्ये दोन आर्टिकल्स येतात, ए और एन हे येणार आहेत. तर काय ना इनडेफिनाइट आर्टिकल म्हटलंय कारण इट लिव्स इनडेफिनाइट द पर्सन और थिंग स्पोकन ऑफ असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की इनडेफिनाइट आर्टिकल जे आहे तर याला अनियामक उपपद असं देखील म्हटलं जातं आणि याच्यामध्ये पर्टिक्युलर असं कुठलेही डेफिनाइट पर्सन किंवा थिंग सांगितली जात नाही, तर इनडेफिनाइट पर्सन और थिंग सांगितली जाते. म्हणून याला काय म्हटलं की इनडेफिनाइट आर्टिकल म्हटलंय आणि याच्यामध्ये दोन येतात, ते म्हणजे ए और एन येतं. फॉर एक्झाम्पल अ बॉय, इथं एक पर्टिक्युलर पर्सनचं नाव नाही दिलं किंवा त्या मुलाचं नाव नाही दिलेलं आहे. सो article used here, a boy. Okay, and then second one is the definite article, that is the only. तर याच्यामध्ये द आर्टिकल आहे डेफिनाइट आर्टिकल मध्ये. इट पॉइंट्स आउट सम पर्टिक्युलर पर्सन और थिंग. याच्यामध्ये पर्टिक्युलर पर्सन आहे तो पॉइंट आउट केला जातो, पर्सन असेल किंवा थिंग असेल. लाईक एक्झाम्पल, शी सॉ द बॉय. तर तो पर्टिक्युलर एक बॉय आहे की जो बघितला गेलेला आहे तिच्याकडून, तर तो द बॉय येणार आहे. ओके, सो शी सॉ द बॉय. Here are two types of articles: definite article, indefinite article. Indefinite articles a or an, definite article the. Got it? So let's see next. रूल्स ऑफ युझिंग ए और एन आर्टिकल्स. तर असे हे ए एन एन आर्टिकल जे आहेत ते कसे यूज करायचे आहेत, कधी यूज करायचे आणि द कधी वापरायचं आहे हे आपण बघणार आहे. तर सुरुवातीला बघूया की ए और एन आर्टिकल का म्हटलंय. तिथं ऑर म्हटलंय बघा की ए किंवा एन आर्टिकल दोन्हीपैकी एक आर्टिकल वापरायचं असतं. ओके, सो फर्स्ट रूल इज अ अँड एन, these articles used before singular noun. मुळात काय की अ आणि एन म्हणजे अ म्हणजे एक असा अर्थ होतो, एन हा असा काय होणार की एक असाच अर्थ होतो. म्हणजेच काय की सिंग्युलर नाउनच्या ठिकाणी काय येणार आहे, त्याच्या आधी ए आणि एन आर्टिकल हे वापरलं जातं. म्हणजे एक वचनी सामान्य नामापूर्वी. ओके, सामान्य नामापूर्वीच, प्रॉपर नाही, कॉमन नाउनच्या आधीच ए आणि किंवा एन ही उपपदे वापरतात. अनेक वचनी सामान्य नामापूर्वी ही उपपदे वापरत नाहीत. जर प्लुरल फॉर्म असतील तर ती वापरली जात नाही. लेट्स सी द एक्झाम्पल. हिअर अ बॉय, अ गर्ल, अ डॉग. आणि अँडचे एक्झाम्पल आहे अन अँट, अन एलिफंट. ओके, इथं बॉईज असेल तर आर्टिकल नाही वापरलं जात, अ आर्टिकल नाही वापरलं जात. गर्ल्स असतील तर आर्टिकल्स नाही वापरले जात. म्हणजेच काय की सिंग्युलर आहे, एकच आहे. बॉय, गर्ल, अ डॉग, an ant, an elephant, an orange. म्हणजे एक मुलगा, एक मुलगी, एक कुत्रा. an ant म्हणजे एक मुंगी, an elephant म्हणजे एक हत्ती. ओके, यासाठी आणि an हे काय केलं जातं की सिंग्युलर नाउन साठी वापरलं जातं. सेकंड वन इज अ आर्टिकल इज युज्ड बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट साऊंड. आता कॉन्सोनंट म्हणजे काय येणार आहे की जे व्यंजन आहे, बरोबर. तर जसं मराठीमध्ये आपण बघतोय की व्यंजन आहेत आणि स्वर आहेत, 12 स्वर आहेत आणि उरलेले सगळे काय आहेत की व्यंजन आहेत, बरोबर. तर इंग्रजीमध्ये आपण बघतोय की 5 वॉवेल्स आहेत आणि रिमेनिंग जे आहेत ते सगळे काय येणार आहेत की कॉन्सोनंट येणार आहेत. आणि अ आर्टिकल हे कॉन्सोनंटच्या आधीच काय केलं जातं की लावलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल अ फॅन, अ कॅट, अ हॉर्स, अ टेबल, अ यार्ड, अ हॉर्स. ओके, तर आता याच्यामध्ये काय ना की अ फॅन, राईट. म्हणजे एफ जे आहे ते काय की कॉन्सोनंट आहे.
FAN फॅनचे F कॉन्सोनंट आहे. सो अ आर्टिकल तिथे येणार आहे. कॅटच्या इथे पण अ कॅट येणार आहे, अ हाऊस येणार आहे. ओके, म्हणजे FCHTY हे सगळे काय आहेत की कॉन्सोनंट्स आहेत, म्हणून त्याच्या आधी अ आर्टिकल आलं, इव्हन ते सिंग्युलर आहे. गॉट इट. नेक्स्ट वन इज अ आर्टिकल इज युज्ड बिफोर अ वर्ड beginning with a vowel but sound as like a consonant. This is very important. कारण काय म्हणलं की अ आर्टिकल हे वापरलं जातं कॉन्सोनंट साठी, बरोबर. पण इथे सुरुवात जर त्या शब्दाची वॉवेल न झाली असेल पण साऊंड जर कॉन्सोनंट साठी सारखा असेल तर तिथं अ आर्टिकल येतं. ओके, तर हे आपण अँड बघताना तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल की आर्टिकल्स हे काय आहेत की ज्याची बिगिनिंग म्हणजे कॉन्सोनंट वॉवेल यापेक्षा ते साऊंड कसा निघतोय याच्यावर जास्त डिपेंड आहे. अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युरोप, अ युनिकॉर्न असं काय येणार आहे की अ आर्टिकल येणार आहे. म्हणजेच काय की यू म्हटलंय, बरोबर. यूचा उच्चार काय येणार आहे की य य आणि त्याला काय येणार आहे की उकार येणार आहे. ओके, जो वॉवेल मध्ये नाहीत. वॉवेल्स कुठले आहेत? 5 AEIOU. ओके, मग हे यू आहेत. जो 5 वॉवेल्स आहेत त्याच्यामधल्या यू चा उच्चार हा अ असा होतो. ओके, सो इथं काय येणार आहे की याचा जरी बिगिनिंग वॉवेल न झाली असेल पण साऊंड जर कॉन्सोनंट सारखा असेल तर अ आर्टिकल इथं वापरलं जातं. लेट्स सी नेक्स्ट. An article is used before a word beginning with a vowel sound and the vowels are A, E, I, O, U. ओके, याच्यामध्ये आपण काय करूया की 5 वॉवेल्स आहेत आपले AEIOU आणि याचा उच्चार AEIOU. म्हणजे हे काय होणार आहेत की आपल्या कंठातून ते आवाज येतात, म्हणून काय येणार की याला आपण वॉवेल्स म्हटले जातात. आणि ओन्ली 5 वॉवेल्स आहेत आणि या जर शब्दाची सुरुवात या 5 वॉवेलने होत असेल तर आपण काय करणार आहे की त्याच्या पुढे अन आर्टिकल वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल अन ant, an animal, an egg, an elephant, an ice cream, an ink pot, an orange, an umbrella. ओके, तर याच्यामध्ये काय आहे बघा. ANT, ए हे काय की वोवेल आहे. ॲनिमल, ए हे वोवेल आहे. एग, ई हे काय आहे की वोवेल आहे. एलिफंट हे पण वोवेल आहे. ओके, आईस्क्रीम, आय वोवेल आहे. इंक पॉट, आय वोवेल आहे. ओके, ऑरेंज, ओ काय आहे की वोवेल आहे. अम्ब्रेला, अम्ब्रेला मध्ये काय येणार? UMBRELL, राईट. यू ने जरी सुरुवात झालं तर त्याला आपण युम्ब्रेला नाही म्हणत. गॉट इट. तर आपण काय म्हणतो की अम्ब्रेला म्हणतो. युम्ब्रेला नाही म्हणत, अम्ब्रेला म्हणतो. म्हणजेच काय ना की त्याचा उच्चार हा वॉवेल सारखा येतो. अम्ब्रेला, अम्ब्रेला, राईट. म्हणून त्याला आपण अन आर्टिकल तिथं देतो. मग आपण याच्या आधीचं कसं बघितलं होतं की त्याच्यामध्ये आपल्याला अ युनियन, युनिव्हर्सिटी, आपल्याला तिथं वापरावं लागलं होतं, बरोबर. म्हणजे अ कधी वापरणार, अँड कधी वापरणार. ज्याचा जरी कॉन्सोनंटने सुरुवात झाली असेल तर अ आर्टिकल वापरतो, पण जर वॉवेलनं सुरुवात झाली असेल पण उच्चार कॉन्सोनंट सारखा असेल तर अ आर्टिकल वापरणार. आणि उच्चार जर वॉवेल सारखा असेल तर आपण अन आर्टिकल वापरणार. ओके, आणि वॉवेल्स आहेत ओनली 5 AEIOU. Got it. Next rule बघूया. An article is used before words beginning with H and not accented on the first syllable. म्हणजेच काय आपण म्हणूया की अँड हे जे उपपद आहे म्हणजे आर्टिकल आहे, ज्या सामान्य नामाची सुरुवात अनुच्चारित एच ने होते, म्हणजे ह या उच्चाराऐवजी अ, ऑ, ए अशा स्वरोच्चाराने होते अशा नामांच्या पूर्वीही वापरतात. ओके, हे झालं अन आर्टिकल. म्हणजेच काय ना अन अवर. आता याच्यामध्ये स्पेलिंग बघा, HOUR आहे पण एच याच्यामध्ये सायलेंट आहे. सो याचा प्रोनाउन्सिएशन कसं असणार आहे? अर. अन अवर, अन अवर, अन ऑनर. याच्यामध्ये एच नाही, ONOUR याचा उच्चार होतोय अन ऑनर, अन ऑनेस्टी, अन एअर,
an hotel. गॉट इट? म्हणजेच काय की एच इथं सायलेंट आहे, म्हणजे इथे कॉन्सोनंट एच आहे, बरोबर, वॉवेल नाही. बघा आहे का ए आय ओ यू, याच्यामध्ये एच आहे का? नाही, राईट ना. एच हे काय आहे की कॉन्सोनंट आहे, ते वॉवेल नाही. परंतु अशा काही शब्दामध्ये एच हा काय की सायलेंट येतो, म्हणून त्याच्या आधी आपण काय करणार आहे, अँड हे आर्टिकल वापरणार आहे. पण जर सपोज इथं हाऊस असतं तर HOUSE हाऊस असतं तर अ हाऊस आपल्याला वापरावं लागलं असतं, बरोबर. मग इथे काय आहे, तिचा हाऊस ह उच्चार होतोय त्याचा, इथे मात्र होत नाही. अँड अवर, अँड ऑनर, अँड ऑनेस्टी, अँड एअर, अँड हॉटेल, असे काय येणार आहे की ह्याचं प्रनाऊन्सिएशन येतं. सो आपण काय करणार आहे इथं, अँड हे आर्टिकल वापरणार आहे. नेक्स्ट, a and an also used before adjective which is came before singular noun. ओके, आता एन आर्टिकल आपण जसं म्हटलंय की सिंग्युलर नाउनच्या इथेच आपलं येणार आहे, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे. अ मॅन, अन ओल्ड मॅन, अ सिम्पल मॅन, अन ऍपल, अ राईप ऍपल, अँड अनराईप ऍपल. ओके, हे आहे. पण काय म्हटलेलं आहे की ऍडजेक्टिव्हच्या आधी आलं तर, म्हणजे अ मॅन नाउन आहे, मॅन कॉमन नाउन आहे, अ मॅन, राईट. ओके, अँड ओल्ड मॅन. आता याच्यामध्ये ओल्ड हे ऍडजेक्टिव्ह वापरलेलं आहे, बरोबर, आलंय ना ऍडजेक्टिव्ह ओल्ड. पण ओल्ड हे ऍडजेक्टिव्ह कशाने सुरुवात होते, ओ या वॉवेलने होते ना, म्हणून त्याच्या मॅन जरी असला नाऊन तरी त्याच्या समोर ऍडजेक्टिव्ह आहे, तर ऍडजेक्टिव्हच्या नुसार आपण काय करणार आहे की आर्टिकल वापरणार आहे. म्हणून अ मॅन झालं, पण अन ओल्ड मॅन झालं, कारण ओल्ड जे ओ आहे ना वॉवेल आहे, म्हणून अन ओल्ड मॅन. अ सिम्पल मॅन, आता एस हे कॉन्सोनंट आहे, बरोबर. सिंपल हे ऍडजेक्टिव्ह आहे, पण तरीही सुद्धा काय आलं की तिथं अ सिम्पल मॅन असं आलेलं आहे. ऍडजेक्टिव्ह नुसार आपण आर्टिकल घालायचे आहे. अँड ऍपल, अँड ऍपल वी नो, कारण ए नी काय झालंय, सुरुवात झालेली आहे, वॉवेलने सुरुवात झालेली आहे, म्हणल्यावर अँड ऍपल आलं. अ राईप ऍपल, आता इथे येणार आहे का अँड राईप ऍपल? नाही, कारण आर हे काय आहे की कॉन्सोनंट आहे, आणि कॉन्सोनंट नुसार आपण काय करणार आहे, अ आर्टिकल तिथे घालणार आहे, म्हणून अ राईप ऍपल आलेला आहे. अँड अनराईप ऍपल, इथे पुन्हा अँड कशामुळे आलं, ऍपल मुळे आलं का? नाही, अनराईप मुळे आलं, कारण अन यू जे आहे त्याचा उच्चार अ होतो बघा, अनराईप. युनराईप होतं का? नाही, अनराईप. अनराईप म्हणजेच काय ना, अन आर्टिकल तिथे येणार आहे, म्हणून अन ऍपल, अ राईप ऍपल, अन अनराईप ऍपल. अ मॅन, अन ओल्ड मॅन, अ सिम्पल मॅन. गॉट इट? आणि मोस्टली काय आहेत की हे सगळे सिंग्युलर आहेत, बरोबर. मेन असं आहे का? नाही, मॅन आहे, अ मॅन, बरोबर. ऍपल्स आहेत का? नाही, अन ऍपल. गॉट इट? म्हणजे सिंग्युलर असेल तर तरच अ आणि अन हे आर्टिकल येतात. अँड हे आर्टिकल वॉवेलने सुरुवात होत असेल किंवा वॉवेल सारखा उच्चार होत असेल, अशा शब्दांच्या समोर अन आर्टिकल येतं. अ आर्टिकल हे काय येणार आहे की कॉमन नाउनच्या समोर येणार आहे. ओके, आणि ज्याच्या शब्दाची सुरुवात जरी वॉवेलनं झाली असेल, पण उच्चार जर कॉन्सोनंट सारखा असेल, तर तिथे अ आर्टिकल वापरलं जातं. कळालं? ओके, लेट्स सी द रूल्स ऑफ युजिंग द आर्टिकल. आता द आर्टिकल आपण काय म्हणलं की डेफिनेट आर्टिकल आहे, म्हणजे डेफिनेट पर्सन और थिंग याचा उल्लेख असणार आहे, आणि मगच त्याच्या पुढे आपण काय करतो की द आर्टिकल यूज करतो. मग द हे डेफिनेट आर्टिकल आहे, कारण विशिष्ट निश्चित व्यक्ती किंवा वस्तू त्याच्यामुळे काय केली जाते की दर्शवलेली जाते. मग लेट्स सी द फर्स्ट रूल. When we speak of particular person or thing or one already referred to. Okay, so let's see example here. I saw a girl, the girl was crying. Sania gave me a pen, I like the pen. I dislike the fellow. Let us go to the school. Let's see here काय सांगितलंय. एकदा उल्लेख केलेल्या नामाचा जेव्हा त्यानंतर पुन्हा उल्लेख करतो किंवा केला जातो, तर त्या नामापूर्वी द हे आर्टिकल येतं. ओके, आता बघा, आय सॉ अ गर्ल, द गर्ल वॉज क्राईंग. पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलंय की आय सॉ अ गर्ल म्हटलंय. अ गर्ल, गर्ल हे कॉमन नाउन आहे, कुठल्या मुलगीचं नाव दिलेलं नाही, बरोबर, कॉमन नाउन आहे.
म्हणून आय सॉ अ गर्ल, अ गर्ल म्हटलंय. पण त्याच मुलगीविषयी पुढचं वाक्य आहे, म्हणून काय केलंय बघा, द गर्ल वॉज क्राईंग. जी पहिल्या वाक्यात मी जी मुलगी बघितली, आय सॉ अ गर्ल, ती मुलगी रडत होती, म्हणून त्याच मुलगीबद्दल बोलल्यामुळे तिथं द गर्ल आलेला आहे. द गर्ल वॉज क्राईंग. ओके. जर समजा आय सॉ अ गर्ल वॉज क्राईंग, तर दोन्ही डिफरंट, दोन्ही मुली वेगळ्या झाल्या असत्या. त्याच मुलगीबद्दल बोलतोय हे कन्फर्म नाही झालं असतं. पण इथे आता द गर्ल वॉज क्राईंग म्हटलंय, म्हणजे पहिल्या वाक्यात जी मुलगी मुलगीचा उल्लेख आहे तीच मुलगी रडते असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आय सॉ अ गर्ल अँड द गर्ल वॉज क्राईंग. मी एक मुलगी पाहिली आणि ती मुलगी रडत होती. कळालं? नेक्स्ट वन, सानिया गेव मी अ पेन. आय लाईक द पेन. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं की सानियाने मला पेन दिले आणि आय लाईक्ड द पेन, आणि मला ते पेन आवडले. आता पहिल्या ह्याच्यामध्ये अ पेन म्हटलंय. पेन हे कॉमन आहे. पेनचं नेम तिथं दिलेलं आहे का? नाही. कुठला पेन आहे, त्याचा प्रकार आणि काही दिलेलं नाही. एक कॉमन आहे म्हणून अ पेन आलं. पण जो तो पेन दिला होता सानियाने, तो पेन मला आवडला. सो सेकंड सेंटेन्स मध्ये त्याच पेन विषयी बोललोय, म्हणून द पेन आलं. गॉट इट? म्हणून सानिया गेव मी अ पेन, आय लाईक द पेन. लेट्स सी नेक्स्ट वन, दॅट आय डिसलाईक द फेलो. ह्याच्यामध्ये तर दोन सेंटेन्सेस नाही दिसत आहेत, बरोबर ना? आय डिसलाईक द फेलो, डायरेक्ट सांगितले की मला हा फेलो आवडत नाही. फेलो म्हणजे व्यक्ती, हा व्यक्ती मला नाही आवडत, डायरेक्टली सांगितलेलं आहे. म्हणजे आपण लक्षात घ्यायला हवं की ऑलरेडी काय आहे की मला तो व्यक्ती माहिती आहे. आय डिसलाईक द फेलो. गॉट इट? नेक्स्ट वन, लेट अस गो टू द स्कूल. चल आपण शाळेत जाऊया. तर द स्कूल, ऍक्च्युली स्कूलच्या आपण पुढे रूल बघणार आहे, पण द स्कूल कुठला आहे, जे आम्हाला माहिती आहे आमचं स्कूल आहे, म्हणून आम्ही काय केलं की तिथं द स्कूल वापरलेला आहे. ओके, लेट्स सी द हियर. When a singular noun is meant to represent a whole class. आता याचा अर्थ काय होतो की एकवचनी नामाने जेव्हा प्राणी किंवा वस्तू यांच्या संपूर्ण जातीचा बोध होतो, तेव्हा द हे उपपद वापरतात. म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल बघूया आपण. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल्स, द डॉग इज फेथफुल ॲनिमल्स, द कॅट लव्स कम्फर्ट, द रोज इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लावर्स. ओके. तर याच्यात काय म्हणलंय की काऊ काय आहे सांगा. काऊचं नाव आहे का, किंवा त्याचा कुठला प्रकार दिलाय का, व्हाईट ब्लॅक वगैरे? नो. काऊ हे काय की कॉमन आहे, त्याला कुठलंही नेम नाहीये, बरोबर? तरी सुद्धा त्याच्या आधी द आर्टिकल वापरले, कारण आपलं सेंटेन्स बघा काय आहे. द काऊ इज अ युजफुल ॲनिमल्स. काऊ हे हा जो प्राणी आहे, म्हणजे गाय ही काय आहे की उपयोगी प्राणी आहे, बरोबर? मग उपयोगी प्राणी आहे म्हणजे काय की जेवढ्या जगातल्या गायी असतील त्या सगळ्याच उपयोगी प्राणी आहेत. म्हणजे एक गाय असं न म्हणता जगातल्या संपूर्ण गाय हा जो प्राणी आहे तो युजफुल आहे. म्हणजे संपूर्ण क्लासचा काय केलेला आहे की त्याच्यामध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. द काऊ इज युजफुल ॲनिमल्स, बरोबर? तसंच द डॉग इज फेथफुल ॲनिमल्स. एक काय डॉगीचं नाव दिलंय का, किंवा डॉगीचा कुठला प्रकार दिलाय का, हा हेच फक्त डॉगी काय आहेत की फेथफुल आहेत आणि बाकीचे नाही आहेत, असं काहीही उल्लेख आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण काय केलं की द डॉग इज फेथफुल ॲनिमल, म्हणजे जगातले सगळे जेवढे डॉग्स असतील ते सगळे काय आहेत की फेथफुल आहेत, म्हणून तिथे द हे काय केलंय आर्टिकल यूज केलेलं आहे. देन नेक्स्ट वन इज द कॅट लव्स कम्फर्ट. म्हणजे इथं कॅटचं कुठलं नाव दिलंय का, नाही, बरोबर? त्याच्यामुळे काय म्हणलं की जेवढे काय जगातले कॅट्स असतील त्या सगळ्या कॅटना काय कम्फर्ट, लव्स कम्फर्ट, कम्फर्ट त्यांना खूप आवडतं. ओके. म्हणजेच काय की द हे आर्टिकल तिथं वापरलेलं आहे. संपूर्ण क्लासचा बोध होतो, म्हणजे मांजर जातीचा तिथे बोध होतो, कुत्र्या या जातीचा बोध होतो, गाय या जातीचा बोध होतो. अँड द रोज इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लावर्स. आणि इथे बघा द रोज म्हटलंय, बरोबर? द रोज आहे कारण गुलाब हे काय की सगळ्या फुलात स्वीट आहे, स्वीटेस्ट आहे, बरोबर? असं म्हणलं की खूप गोड आहे. तर म्हणून काय केलंय की जगातले जेवढे गुलाब असतील ते सगळेच काय आहेत की गोड असणार आहेत, म्हणजे म्हणून तिथं द आर्टिकल वापरलंय. आणि मेन म्हणजे काय, द स्वीटेस्ट. स्वीटेस्टला काय आहे की ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे, म्हणून सुद्धा तिथं द आर्टिकल आपण वापरू शकतो.
ओके, म्हणून द आले, 2 वेळा द या वाक्यामध्ये आले. द रोजेस इज द स्वीटेस्ट ऑफ ऑल फ्लावर्स. कळालं? देन नेक्स्ट, with the names of gulf, rivers, seas, oceans, groups of islands and mountain ranges, यांच्या सुद्धा काय येणार आहे की नावापुढे द आर्टिकल येणार आहे. म्हणजे मोठ्या नद्या असतील, समुद्र, महासागर, परत आयलँड्स असतील, खंड, दऱ्या, वाळवंटे, पर्वत इत्यादींच्या नावापुढे द आर्टिकल येतं. Okay, I collected a few of name here. द गंगा इज अ होली रिव्हर. द गंगा, गंगा ही एकमेव आहे जी भारतातली पवित्र नदी आहे, सॅक्रेड रिव्हर आहे. द इंडियन ओशन म्हणजे आपला हिंदी महासागर, द हिंदी महासागर एकच आहे ना, म्हणून द इंडियन ओशन. द अरेबियन सी, द हिमालया स्टँड टू द नॉर्थ ऑफ इंडिया. द आल्प्स, द सहारा डेझर्ट, द माउंट एव्हरेस्ट, द पर्शियन गल्फ, द USA. आता USA कसं म्हटलंय बघा की खरं तर कुठल्याही देशाच्या नावापुढे द आर्टिकल येत नाही. कुठल्याही देशाच्या नावापुढे द आर्टिकल येत नाही. पण मग USA च्या पुढे का लावलंय? तर USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं आहे. आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे काय आहे की नुसतीच अमेरिकामध्ये पण खंड पडलेले आहेत, बरोबर ना? पण USA म्हटलं की त्या सगळ्यांचे युनायटेड म्हणजे एकत्रित असणारा तो काय आहे की एरिया येतो, म्हणून तिथे आपण द म्हणलंय. द USA, द द UK, युनायटेड किंगडम. किंगडम पण काय म्हटलंय की ते छोट्या छोट्या बेटांचं मिळून बनलेलं आहे युनायटेड किंगडम. ओके, म्हणून UK, म्हणून द UK सुद्धा आपण तिथे वापरू शकतो. म्हणजेच काय की ग्रुप ऑफ आयलँड, ग्रुप ऑफ दॅट गल्फ, that we can call we can put the article in front of those names. Got it? The Ganga, the Jamuna, the Yamuna, the Indian Ocean, the Pacific Ocean, the Arabian Sea, the Himalaya, the Mount Everest, the Sahara Desert, and we can use their rivers, seas, ocean, island, mountains, ranges. Okay, we can put the article in front of those names. Then next one is before the names of certain books. एखाद्या पुस्तकाच्या समोर सुद्धा आपण काय करतो की द आर्टिकल हे वापरू शकतो. काही विशिष्ट ग्रंथांच्या नावापूर्वीच, विशेषतः धर्मग्रंथांच्या नावांच्या पुढे काय करतो की द आर्टिकल वापरतो. म्हणजे द भगवद्गीता, द रामायणा, द महाभारता, द कुराण, द बायबल, द गुरु ग्रंथ साहेब, द वेदास, द पुराणास, हे काय करतो की आपण द आर्टिकल वापरतो. म्हणजे सर्टन बुक्स आणि मेन म्हणजे जे धर्मग्रंथ आहेत, होली बुक्स आहेत, त्यांच्या पुढे द आर्टिकल आपण वापरू शकतो. नेक्स्ट वन इज बिफोर कॉमन नाउन्स विच आर नेम्स ऑफ थिंग्स युनिक ऑफ देअर काइंड. म्हणजे अशी काही नावं की जे काय की एकमेव आहेत किंवा दुसरं कुठलंही त्यासारखं अस्तित्वात नाही, तर अशा नावांच्या पुढे सुद्धा काय येतं की द आर्टिकल आपण वापरायचं आहे. म्हणजेच काय ना, द सन किंवा द मून, द स्काय, द ओशन, द अर्थ, असं काय येणार आहे की या नावांच्या पुढे द आर्टिकल येणार आहे. म्हणजे चिरंतन किंवा जगात एक असलेल्या किंवा मानलेल्या वस्तूंच्या नावापुढे द हे काय येते की उपपद लावलं जातं, बरोबर. द सन, सन एकच आहे ना, सूर्य एकच आहे, सो द सन. द मून, मून पण एकच आहे, द मून. द स्काय एकच स्काय आहे, सो द स्काय. द ओशन, द अर्थ. ओके, एकमेव द्वितीय असेल, अद्वितीय असेल तर काय येणार आहे की तिथं द हे आर्टिकल वापरलं जातं. Before a proper noun only when it is qualified by an adjective or a defining. Before a proper noun only when it is qualified by an adjective or a defining adjectival clause. ओके, तर आपण असं म्हटलं की प्रॉपर नाउन असतील आणि त्याच्या पुढे जरी काय केलं की ऍडजेक्टिव्ह असतील, तर आपण काय करू शकतो की द हे आर्टिकल वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, द ग्रेट शिवाजी महाराज. ओके, आता तुम्ही म्हणाल की इथं जी आहे आणि मग
जी आहे त्यामुळे आम्ही अ आर्टिकल वापरतो. नो, पण त्याच्या पुढे आपण बघितलं तर प्रॉपर नाउन आहे शिवाजी महाराज. सो द ग्रेट शिवाजी महाराज, द इमॉर्टल शेक्सपियर, द मिस्टर पाटील whom you meet last night is my uncle. नुसत्या मिस्टर पाटीलला येणार नाही, पण जो तुम्ही काल रात्री ज्या व्यक्तीला भेटला ती व्यक्ती माझे अंकल आहे हे सांगण्यासाठी इथं द वापरलेला आहे. So we can use the article for proper noun and before adjective, but if it is जरी त्या प्रॉपर नाउनच्या आधी ऍडजेक्टिव्ह असेल तरी सुद्धा त्यानुसार आपण काय करणार आहे की द हे आर्टिकल वापरणार आहे. नेक्स्ट वन इज विथ सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी काय येणार आहे, द हे आर्टिकल येतं. त्याच्यामध्ये द डार्केस्ट क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. द डार्केस्ट, डार्क, डार्कर, डार्केस्ट. ओके, सो आपण काय ना सुपरलेटिव्ह डिग्री आहे म्हणजे तमभावदर्शक विशेषण असं म्हटलं जातं. इट इज बेटर टू से सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, सो द हे उपपद वापरतात म्हणजे द डार्केस्ट झालं, द मोस्ट ब्युटिफुल वुमन, राईट. द मोस्ट काय आहे की हे मोस्ट ब्युटिफुल ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. ही इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉय इन अ क्लास, म्हणजे द क्लेवरेस्ट बॉय. ओके, तर काय येणार आहे की सुपरलेटिव्ह डिग्री येणार आहे. द नेक्स्ट वन इज विथ ऑर्डिनल्स. ऑर्डिनल्स म्हणजे काय येणार आहे, द फर्स्ट, द लास्ट, द सेकंड. अशा वेळी काय येणार आहे की द हे आर्टिकल येणार आहे किंवा द अदर. अशा वेळी पण द आर्टिकल वापरलं जातं. शी इज द फर्स्ट गर्ल ऑलवेज कम अर्ली इन द क्लास. ओके, मग शी इज द फर्स्ट, फर्स्ट, सेकंड, लास्ट. सो द आर्टिकल त्याच्या आधी येईल. आणि इन द क्लास म्हटलंय म्हणजे पर्टिक्युलर आमचा क्लास. शी इज द फर्स्ट गर्ल ऑलवेज कम अर्ली इन द क्लास. ती आमच्या क्लासमध्ये येणारी पहिली येणारी ती मुलगी आहे, ती नेहमी पहिली येते म्हणजे लवकर येते. ओके, द फर्स्ट अँड द क्लास. अँड नेक्स्ट वन द फिफ्थ वन इज ब्युटिफुल पोयम. ती पाचवी कविता खूप सुंदर आहे. फिफ्थ वन, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 11th, 10th. ओके, दीज आर ऑर्डिनल्स. त्यांच्या आधी सुद्धा आपण काय करणार आहे, द हे आर्टिकल वापरणार आहे. नाव बिफोर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. आता जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्हणजे जे वाद्य आहेत त्यांच्या आधी सुद्धा आपण द आर्टिकल वापरू शकतो. म्हणजे ही कॅन प्ले द फ्ल्यूट. द फ्ल्यूट बासरी, द फ्ल्यूट, द ट्रम्पेट, द ड्रम, द ट्रम्पेट, then the piano, then the guitar. We can use the article in front of musical instruments. Next one is before an adjective when the noun is understood as. Okay, an example, the poor are always with us. We should help the poor, the rich, the weak. हे एक्झाम्पल येतील. म्हणजेच काय की विशेषणापूर्वी द वापरले, ओके, आणि त्या विशेषणानंतर नाम आलेले नसेल तर त्याचा अर्थ त्या प्रकारच्या लोकांचा वर्ग असा होतो. म्हणजे कसं होणार सांगा. आता पुअर नंतर पुअर काय मॅन वगैरे काय आलंय का नाऊन कुठलं, नाही. पुअर वुमन, गर्ल काय आलंय का, नाही आलेलं आहे, बरोबर ना. द पुअर आर ऑलवेज विथ अस, बरोबर, असं वाक्य आहे. म्हणजेच काय येणार आहे की द पुअर हा पूर्ण पुअर जी लोक आहेत त्या तो पूर्ण वर्ग येणार आहे. वी शुड हेल्प द पुअर. आपण जे पुअर आहेत त्यांना हेल्प केली पाहिजे. द पुअर. ओके, द पुअर मॅन, द पुअर ओल्ड मॅन असं काय आहे का, नाही आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर नाऊन आलेलं नाही, कॉमन नाऊन आलेलं नाही आहे, पुअर प्रॉपर नाऊन पण आलेलं नाही. तर द पुअर आलंय म्हणजेच काय येणार की होल क्लास तो कन्सिडर केला जातो की आपण सर्व गरिबांना मदत करणं गरजेचं आहे. द रिच श्रीमंत लोक, द वीक अशक्त लोक. ओके, हे काय आहे, लोकच असं नाही, द रिच, द वीक, वीक ॲनिमल पण असू शकतो, पण पुढे नाऊन काय आलेलं नाही आहे. सो काय ना, तो पूर्ण म्हणजे वीक आहेत ते सगळे सगळे, द रिच आहेत ते सगळे, द पुअर आहेत ते सगळे, असा त्याचा अर्थ होईल. नंतर नेक्स्ट बुक आहे बिफोर अ नाउन टू गिव्ह द फोर्स ऑफ सुपरलेटिव्ह. म्हणजे काय, बिफोर नाउन द वर्ब इज द चीफ वर्ड इन अ सेंटेन्स. आता ह्याच्यामध्ये बघा, वर्ब आहे, व्ही ने सुरुवात होत आहे म्हणजे कॉन्सोनंट आहे. द वर्ब इज द चीफ वर्ड इन द सेंटेन्स. याचा अर्थ कसा होतो
की वर्ब हे वाक्यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. सुपरलेटिव्हचा फोर्स केला जातो त्याच्यामध्ये, म्हणून काय केलंय की तिथे द हे आर्टिकल वापरलेलं आहे. ॲज अन ॲडवर्ब विथ अ कंपॅरेटिव्ह. आता कंपॅरेटिव्हच्या इथे कसं वापरलंय बघा द आर्टिकल, ॲज अन ॲडवर्ब. ॲज अन ॲडवर्ब वापरलंय. त्याच्यामध्ये the more and merrier, the more they get, the more they want. Okay, the more they get, the more they want. असं सेंटेन्स आहे. तर इथं द चा काय केला जातो की आर्टिकलचा वापर केला. ओके, तर इथे आपण बघितले की कधी वापरायचं आहे, अँड कधी वापरायचं आहे आणि द कधी आर्टिकल वापरायचं आहे आणि मोस्ट ऑफ हे क्लिअर झालं असेल. आता आपण आर्टिकल कुठे वापरायचे नाहीत ते बघणार आहे, म्हणजेच ओमिशन ऑफ द आर्टिकल्स. आपण उपपदे ही कुठे वापरायची नाहीये, तर बिफोर अ कॉमन नाउन युज्ड इन इट्स वायडेस्ट सेन्स. ओके, जर त्याचा सेन्स जर वायडेस्ट असेल म्हणजे विस्तृत त्याचा अर्थ असेल किंवा त्याचा भाव असेल, तर आपण काय करू शकत नाही की तिथं कुठलंच आर्टिकल नाही वापरायचं, म्हणजे अँड द कुठलंच आर्टिकल आपण वापरायचं नाही. म्हणजे मॅन इज अ मॉर्टल, म्हणजे एम बघा तिथे कॅपिटल आहे, म्हणजे पूर्ण मानव जातीविषयी आहे. सो आपण तिथे कुठलंही आर्टिकल वापरणार नाही. बरोबर, तर म्हणजे काय की वाईड सेन्सनी तो वापरलेला आहे. देन व्हॉट काइंड ऑफ फ्रुट्स इज इट. व्हॉट काइंड ऑफ अ फ्रूट म्हटलंय का तिथे, नाही. बरोबर, तिथं कुठच्याही प्रकारचं आर्टिकल वापरलेलं नाही. देन बिफोर नेम्स ऑफ मटेरियल्स ॲज, म्हणजे मटेरियल नाऊन असेल तर काय येणार आहे की तिथं म्हणजे पदार्थवाचक जर नामं असतील तर तिथं आर्टिकल येणार नाही. म्हणजे गोल्ड इज प्रेशियस मेटल, कॉटन ग्रोज इन इंडिया, अमेरिका आणि इजिप्त. तर कॉटन किंवा गोल्ड याच्या आधी काय येणार नाही, आर्टिकल्स नाहीत. आणि इंडिया, अमेरिका, इजिप्त हे सुद्धा जे कंट्री आहेत त्यांच्या पुढे उपपद येणार नाही. देन युजली बिफोर प्रॉपर नाउन्स ॲज, म्हणजे प्रॉपर नाउन्सच्या आधी आपण आर्टिकल नाही वापरू शकत. म्हणजेच काय येणार आहे की दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, बॉम्बे इज द बिग सिटी अँड रामानुजन वॉज अ ग्रेट मॅथमॅटिशियन. म्हणजेच काय की यांच्या पुढे आपण आर्टिकल नाही वापरलेलं आहे. दिल्ली, बॉम्बे हे जरी प्रॉपर नाउन असले तरी सुद्धा आपण त्याच्या पुढे द आर्टिकल किंवा अन आर्टिकल नाही वापरायचं आहे. कुठल्याही देश आणि कुठल्याही सिटीमध्ये सिटीच्या समोर आपण आर्टिकल नाही वापरणार. नाही तर चला आम्ही बॉम्बे आम्हाला खूप महत्वाची आहे, सो आम्ही तिथं द बॉम्बे म्हणणार नाही, असं झालं. ओके, सो दिल्ली असेल, बॉम्बे असेल, इंडिया असेल, यांच्या पुढे आपण काय करू शकत नाही, आर्टिकल वापरू शकत नाही. रामानुजन वॉज अ ग्रेट मॅथमॅटिशियन, आता यांच्या पुढे सुद्धा काय येणार नाही, द आर्टिकल येणार नाही. नंतर बिफोर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स युज्ड इन जनरल सेन्स. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट नाउनच्या पुढे सुद्धा काय येणार नाही की उपपद आपल्याला वापरता येणार नाही किंवा आर्टिकल आपल्याला वापरता येणार नाही. म्हणजे विजडम इज द गिफ्ट ऑफ हेवन, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता ह्याच्यामध्ये काय येणार सांगा, वाईड म्हणजे सेन्स ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, विजडम इज द गिफ्ट ऑफ हेवन. विजडम बरोबर बुद्धिमत्ता आहे, ऑनेस्टी प्रामाणिकपणा आहे, या शब्दांच्या समोर काय येणार नाही की कुठलंच आर्टिकल येणार नाही. बट ही इज अ व्हेरी ऑनेस्ट मॅन असं म्हटलं तर ही इज अन ऑनेस्ट मॅन असं येईल. पण इथे मात्र येणार नाही, किंवा का तर इथे जनरल सेन्स सांगितलं की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हेच काय की सर्वात चांगला गुण आहे. बरोबर, देन बिफोर लँग्वेज, लँग्वेजच्या आधी सुद्धा कुठलंही आर्टिकल आपण वापरू शकत नाही. म्हणजे वी आर स्टडिंग इंग्लिश, वी प्रेफर्स मराठी, त्याच्या पुढे द आर्टिकल, अ आर्टिकल, कुठलेही आर्टिकल आपण वापरायचं नाही लँग्वेजच्या समोर. नंतर ओके, लेट्स सी नेक्स्ट वन इज द बिफोर स्कूल, कॉलेज, चर्च, बेड, हॉस्पिटल, मार्केट, प्रिझन यांच्या समोर सुद्धा आपण काय करू शकत नाही की कुठलंही आर्टिकल वापरू शकत नाही किंवा वापरायचं नाही. आय लर्न कॉन्व्हेंट स्कूल, माय मदर इज इन हॉस्पिटल, माय फादर वेंट टू मार्केट, ज्वेल्थ इज इन प्रिझन. तर आपण कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये आर्टिकल वापरायचं नाही. म्हणजे शाळा, महाविद्यालय, चर्च, बेड, हॉस्पिटल, मार्केट किंवा आपल्याला बाजार, दवाखाने, तुरुंग यांच्या पुढे आपण आर्टिकल वापरू शकत नाही. देन नेक्स्ट
before names of relations like father, mother, uncle, before predictive nouns denoting a unique position असेल तर आपण कुठलंही आर्टिकल वापरू शकत नाही. मिस्टर भोसले बिकेम प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज इन 2004. द प्रिन्सिपल असं नाही येणार आहे. कॉलेजच्या पुढे द कॉलेज फिक्स आहे म्हणून इथं द आलेला आहे. ओके. नंतर द फादर, द मदर, द अंकल असं नाही येणार आहे. किंवा एखादी युनिक पोझिशन असेल प्रिन्सिपल, द प्रिन्सिपल येणार नाही. ओके. तर कुठल्याही प्रकारे आर्टिकल आपण वापरू शकत नाही रिलेशन्स मध्ये आणि युनिक पोझिशन मध्ये. ते इन अ सर्टन फ्रेझिस मध्ये आर्टिकल्स वापरले जात नाहीत. म्हणजे ॲट होम, इन हँड, बाय डे, बाय नाईट, ॲट डे ब्रेक, ॲट सनराईज, ॲट सनशाईन या ठिकाणी आपण काय करू शकत नाही, कुठच्याही प्रकारचा आर्टिकल इथं वापरता येत नाही. याशिवाय आपण जर बघितलं तर ॲट नून जे काही विशिष्ट शब्दसमूह असतील तर त्या ठिकाणी आपण वापरू शकत नाही. म्हणजे फ्रेझिस झालं तर ॲट नून, ऑन अर्थ, बाय ट्रेन, ऑन फूट, बाय बस अशा ठिकाणी पण आपण वापरू शकत नाही. म्हणजे काय येणार की इथे आपण आर्टिकल्स वापरू शकत नाही. याशिवाय होम या शब्दाच्या पुढे सुद्धा आपण आर्टिकल वापरू शकत नाही. ओके. तर इथे आपण आर्टिकल्स कुठे वापरायचे, कुठचे हे 3च आर्टिकल आहेत, पण ते तिन्ही आर्टिकल कुठे वापरायचे, कसे वापरायचे ह्याचे सगळे रूल्स बघितले आपण. तुम्हाला कशा प्रकारे ते वापरायचे हेही समजलं असेल आणि कुठे वापरायचं नाही हे देखील समजलं असेल. ओके. तर मी तुम्हाला एक होमवर्क देते आहे आणि तो होमवर्क तुम्ही काय करायचे की सोडवायचा आहे आणि याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय करायचे की मला सांगायचे आहेत. जे कोणी ह्या पूर्ण 10 सेंटेन्सची उत्तरं देतील त्यातल्या पहिल्या 5 जे कोणी विनर्स असतील किंवा ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतील त्या विद्यार्थ्यांची नावं ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबला येतील. ओके. सो दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू ऑल ऑफ यू. सो सगळ्यांनी हा होमवर्क सोडवा आणि लवकरात लवकर सोडवा जेणेकरून तुम्हाला काय होईल की तुमचं नाव मी पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करेन. ओके. सो तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मला तुम्ही सांगणार आहात आणि सगळा होमवर्क नीट सोडवणार आहात. व्हिडिओ नीट ऐका आणि आर्टिकल सारखा एक साधा सोपा जो ग्रामरचा पार्ट आहे पण तो इम्पॉर्टंट सुद्धा आहे की आपण तो योग्य ठिकाणी वापरला तर आपल्याला चांगले मार्क्स देखील मिळतील. ओके. सो कीप लर्निंग, कीप स्टडिंग अँड स्टे विथ अस. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका की जेणेकरून या चॅनलचा, या व्हिडिओचा, या इन्फॉर्मेशनचा फायदा इतर विद्यार्थ्यांना देखील होण्यास मदत होईल. ओके. सो कीप स्टडिंग. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.